नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार अशी सर्वांच्याच आवडीची पालकपुरी, तेही अतिशय कमीत कमी साहित्यात तयार होणारी. बरीचशी लहान मुलं पालक खात नाहीत. जर अशा पद्धतीने पालकपुरी बनवून दिली तर ते खूप आवडीने खातील. त्यामुळेच आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर्वप्रथम आपण पालकपुरी बनवण्यासाठी एक जुडी असा पालक घेतलेला आहे. या ठिकाणी मी पालक निवडून स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आपल्याला अगोदर पालक जो आहे तो 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. पालक धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला तो पालक जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी या ठिकाणी कढईमध्ये 1 ग्लास पाणी अगोदर गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण जो धुवून घेतलेला पालक आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला फास्टच ठेवायची आहे आणि साधारणतः फक्त 2 ते 3 मिनिट आपल्याला हा पालक शिजवून घ्यायचा आहे. जास्त वेळी तो पालक जर ठेवला तर तो जास्त शिजू शकतो. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी फक्त 2 ते 3 मिनिटच पालक शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे. 1 चमचा मीठ आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पालक 2-3 मिनिटं शिजला की लगेच आपल्याला तो पालक जो आहे तो पूर्णपणे पाण्यातून निथळून बाजूला काढून घ्यायचा आहे. हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता पालक पूर्णपणे शिजून झालेला आहे. त्यामुळे मी या ठिकाणी पालक जो आहे तो पाण्यातून पूर्णपणे निथळून काढून घेत आहे. आपल्याला पालक काढून झाल्याच्या नंतर तो पालक जो आहे तो थोड्या वेळासाठी थंड करून घ्यायचा आहे. हलकासा कोमट झाल्यानंतरच आपण पालक वाटून घेणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी मी पालक वाटून घेण्यासाठी मिक्सर जार घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला पालक आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सर्व साहित्य त्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं बारीक असं कट करून घेतलेलं आहे आणि 2 हिरवी मिरची कट करून घेतलेले आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा जिरे आपण त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि 1 चमचा बडीशोप. या ठिकाणी तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. 1 चमचा मीठ, पाव चमचा धने पावडर आणि त्याचबरोबर पाव चमचा मी या ठिकाणी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं लाल तिखट मी या ठिकाणी वापरलेलं आहे. सर्वात शेवटी आपण त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. या ठिकाणी सर्व मसाले जे आहेत ते आपण एकत्रच टाकून घेतलेले आहेत. थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक अशी पेस्ट जी आहे ते आपण या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. अगदी थोड्यासा पाण्याचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. जास्तही पाणी आपण या ठिकाणी वापरणार नाहीत. थोडंसं पाणी टाकून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी मी पेस्ट जी आहे ती पालकची तयार करून घेतलेली आहे. आता आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी 2 वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच वाटीने मोजून त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. बेसन पीठ टाकल्यामुळे पुरी जी आहे ती छान अशी खुसखुशीत तयार होते. म्हणून मी या ठिकाणी थोडंसं बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आता आपल्याला या ठिकाणी पिठाला छान असा कलर येण्यासाठी त्या पाव चमचा अशी हळद टाकून घेतलेली आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी आपण जे तयार करून घेतलेलं पालकचं वाटण आहे ते आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. पाणी जे आहे ते आपण या ठिकाणी टाकून घेणार नाहीत. या ठिकाणी पालकचं वाटण टाकून घेतल्याच्या नंतर ते पूर्णपणे पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ जे आहे ते आपल्याला तयार करून घेतलेल्या पालकच्या वाटणमध्येच मळून घ्यायचं आहे. जर वाटत असेल की जास्तच पीठ कोरडं राहिलं तर तुम्ही अगदी थोडंसं पाण्याचा वापर करू शकता. पण शक्यतो या ठिकाणी आपल्याला ह्या पालक पुऱ्या बनवत असताना पालकचं जे तयार केलेलं मिश्रण आहे त्यामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी मी त्यामध्ये या ठिकाणी 2 चमचे पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी पीठ मळतानाही त्यामध्ये तीळ टाकून घेऊ शकता. तीळ टाकून घेतल्याच्या नंतर पीठ जे आहे ते व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. जास्तही सेलसर आपल्याला पीठ ठेवायचं नाही. थोडंसं घट्टसर असं पीठ मी या ठिकाणी मळून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. आता आपण पीठ बाजूला न ठेवता लगेच त्याचे पुरे जे आहेत ते बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी पोळपाट घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. पिठाचा जो गोळा आहे तो थोडासा आपल्याला लिंबाच्या आकाराचा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये पुऱ्या बनवून घेऊ शकता. मी या ठिकाणी मध्यम आकाराच्या पुऱ्या ज्या आहेत ते तयार करून घेत आहे. दोन्ही साईडने छान अशी अलटून पलटून पुरी जी आहे ते आपण या ठिकाणी लाटून घेणार आहोत आणि थोडीशी जाडसर अशी पुरी आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. जास्तही पातळ आपल्याला करायची नाही, तर पुरी जी आहे ते कडक होऊ शकते. त्यामुळे थोडीशी जाडसर अशी पुरी मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या ज्या आहेत ते मी तयार करून घेणार आहे. तयार करून घेतलेले सर्व पुरे जे आहेत त्यात आपण तळून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी अगोदरच तेल मीडियम गॅसवर छान असं गरम करून घेतलेलं आहे. तेल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मीडियम गॅसवर छान गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की कडकडीत तेलामध्ये आपल्याला या ठिकाणी तयार करून घेतलेल्या पुरे जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी थोडीशी पुरी जी आहे तेला टाकल्याच्या नंतर लगेच झाऱ्या न लावता थोडंसं 2-3 मिनिटानंतर आपल्याला झाऱ्या लावून ते पुरी जी आहे ती छान अशी प्रेस करून घ्यायची आहे. म्हणजे पुरी छान अशी टम्म फुगली जाते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला ती पुरी छान अशी तळून घ्यायची आहे. या ठिकाणी मी आता गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी फास्ट केलेली आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला दोन्ही साईडने ही पुरी अलटून पलटून छान अशी तळून घ्यायची आहे. एका बाजूने पूर्णपणे त्याला गोल्डन कलर आल्याच्या नंतर आपल्याला पुरी जी आहे ते दुसऱ्या साईडने पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने छान असं सोनेरी रंग येईपर्यंत अलटून पलटून ही पुरी आपण तळून घेणार आहोत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय पुरीला आता छान असा कलर आलेला आहे. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व पुऱ्या ज्या आहेत ते तळून घेणार आहेत.
तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर तुम्ही त्यामध्ये या ठिकाणी एकच टायमाला 3 ते 4 पुऱ्या तळून घेऊ शकता। पण मी या ठिकाणी एकच पुरी छान अशी तळून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या ज्या आहेत ते मी या ठिकाणी तयार करून तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती छान आपल्या पालक पुऱ्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत। अतिशय टम्म अशा पालक पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि खमंग आणि खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत। तुम्हीही तुमच्या घरातील लहान मुलांसाठी अशा पद्धतीने एकदम पौष्टिक अशी पालकपुरीची रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। तुम्हालाही खूप आवडेल आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील। ही आजची पालकपुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये।